नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सेट परीक्षा पेपर 2 इकॉनॉमिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. इकॉनॉमिक्स मध्ये आपण मोफत लेक्चर सिरीज YouTube चॅनल वरती चालू करत आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत लेक्चर शेअर करा, कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावरती भर द्या. तर आज आपण घेत आहोत इकॉनॉमिक्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ज्याला आपण म्हणतोय वृद्धी व विकासाचे अर्थशास्त्र. चला बघा, तर आपण इथं बघतोय वृद्धी आणि विकासाचे अर्थशास्त्र. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय काय कव्हर करायचंय बघा. वृद्धी आणि विकासाच्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे आर्थिक वृद्धी आणि विकास. वृद्धी आणि विकास. सेकंड आपल्याला इथं बघायचं आहे विकासाचे अर्थशास्त्र. थर्ड आपण इथं बघतोय विकासाचे सामाजिक व क्षेत्रीय दृष्टिकोन. ठीक आहे, ओके. तर हा भाग आपल्याला इथं बघायचा आहे. बघा, सुरुवातीचा जो पार्ट आहे ना आपला आर्थिक वृद्धी आणि विकास, याच्यामध्ये आपल्याला आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी, अविकसित देशांची वैशिष्ट्ये, आर्थिक विकासाचे निर्देशांक असतील, वृद्धी प्रतिमान आहे ज्याच्यामध्ये आर्थिक वाढ आणि विकास याच्यावर परिणाम करणारे घटक आहेत. हेराल्ड डोमर प्रतिमान आपल्याला अभ्यासायचं आहे. सोलोचं प्रतिमान आपल्याला अभ्यासायचं आहे. हिक्स यांचं प्रतिमान अभ्यासायचं आहे. पर्याप्त बचत दर, रॅम्से नियम काय आहे, बचतीचा सुवर्ण नियम काय आहे. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. लक्षात घ्या, देशाची अर्थव्यवस्था जी असते ना, तर देशाची अर्थव्यवस्था प्रबळ बनवायची. बरोबर, फक्त प्रबळ बनवून चालेल का? प्रबळ सोबतच गतिमान पण करायची. ओके, तर प्रबळ आणि गतिमान होण्यासाठी काय होणं गरजेचं आहे? आर्थिक विकास आणि वृद्धी होणं गरजेचं आहे. बरोबर, आर्थिक विकास व वृद्धी होणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओके. आता आर्थिक विकास म्हणजे काय, वृद्धी म्हणजे काय, या संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागतात, कारण ह्या संकल्पना परस्पर पूरक आहेत. ओके, समान असल्या तरी सुद्धा याच्यामध्ये फरक आहे आणि तो फरक आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. बघा, अविकसित देशाची उद्दिष्टे याचा जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा अभ्यास करून आपण काय करतो, त्याच्यासाठी विकासाचे किंवा वृद्धीचे योग्य प्रतिमान याचा वापर करणं आवश्यक आहे. अविकसित देशांची प्रगती करण्यासाठी त्यांना काय करावं लागतं? उपाय योजना राबवाव्या लागतात. बरोबर, यासाठी कोणते निर्देशक आहेत त्याचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी आढावा घेणं काय आहे आपल्याला इथं आवश्यक आहे. ओके, क्लिअर. आर्थिक वृद्धी आणि विकास याच्यावर परिणाम करणारे घटक पण आहेत. ते घटक कोणते आहेत, वृद्धीसाठी आवश्यक प्रतिमान कोणती आहेत, याचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि आर्थिक वृद्धीतील काही महत्वाची प्रतिमानं मी तुम्हाला सांगितली, हेराल्ड डोमर, सोलो प्रतिमान, हिक्स प्रतिमान आणि एके प्रतिमान. ठीक आहे, ओके. बचतीचा सुवर्ण नियम येऊ शकतो एक्झाम मध्ये तुम्हाला. महत्वाच्या संकल्पना पण आपण इथं बघणार आहोत. तर हा सगळा पार्ट आपल्याला काय करायचा आहे, इथं अभ्यासायचा आहे. ठीक आहे, बघा, दोन संकल्पना आपण बघितल्या, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास आपल्याला बघायचे आहेत. बरोबर, अविकसित देशाची वैशिष्ट्ये अभ्यासासाठी आपल्याला काही प्रतिमानं अभ्यासावी लागतील, जसं मी तुम्हाला आता सांगितलं. तर आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी. आर्थिक विकासासंबंधी जर तुम्ही बघितलं तर याच्याबद्दल जे लेखन आहे ना, ते 1945 ते 1970 हा जो काळ होता ना, या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर झाले. आता तुम्ही म्हणाल की मॅडम याच टाइम पिरियड मध्ये का बरं लेखन झालेलं आहे? दोन प्रमुख गोष्टी घडल्या होत्या, लक्षात घ्या. एक म्हणजे 1929 1933 ची महामंदी. ठीक आहे, 1929 ते 1933 ची महामंदी. पाश्चात्य देशातील अर्थव्यवस्था या महामंदीमुळे काय झाल्या होत्या, खिळखिळ्या झाल्या होत्या. ठीक आहे,
आणि त्या अर्थव्यवस्था पूर्ववत होण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी काय गरजेचं होतं इथं? आर्थिक विकास होणं गरजेचं होतं. ठीक आहे. ओके, आर्थिक विकास होणं इथं गरजेचं होतं. सेकंड रिझन काय होतं बघा? सेकंड रिझन म्हणजे 1939-1945 मध्ये झालेलं जे युद्ध होतं ना, दुसरं महायुद्ध, ते. ठीक आहे, इथं मी लिहिते दुसरे महायुद्ध, लक्षात घ्या. ठीक आहे. आता या महायुद्धानंतर काय झालं आपल्याला माहिती, अनेक नवीन राष्ट्र उदयाला आली. प्रत्येक राष्ट्राने आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या वाटा शोधायला सुरुवात केल्या. मग आर्थिक प्रगती ही फक्त विकसनशील, अविकसित किंवा गरीब राष्ट्रांचा प्रश्न होता का? नाही, तर जगातील सगळ्याच देशांचं हे ध्येय होतं. काय ध्येय होतं? आर्थिक प्रगती. ठीक आहे, सगळ्या देशांचं हे ध्येय होतं, आर्थिक प्रगती आपली झाली पाहिजे. ओके, क्लिअर? तर हे ध्येय सगळ्याच देशांचं होतं. ठीक आहे. ओके, आजही जगातील देश आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी धडपडत आहे. आर्थिक विकास साध्य करण्यासाठी परस्परांना सहकार्य व्हावं याच्यासाठी काय झालं पुढं? जागतिक संघटना निर्माण झाल्या. ओके, जागतिक संघटना आपल्याला इथं निर्माण झालेल्या दिसून येतात. ठीक आहे. प्रत्येक देश आपलं दरडोई उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करत आहे. संपूर्ण जगामध्ये आर्थिक विकास आणि वृद्धीवरती भर दिला जात आहे. ठीक आहे. आता आर्थिक विकास आणि वृद्धी या संकल्पना ढोबळमानाने एकाच अर्थाने वापरल्या जातात, पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तो डिफरन्स आपण इथे समजून घेऊया. लक्षात घ्या, आर्थिक विकास म्हणजे काय? आर्थिक विकास म्हणजे काय किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय? आर्थिक विकास म्हणजे औद्योगिकीकरण असा पण अर्थ काढतात बरं का. अविकसित देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या कशावरती असते? शेती क्षेत्रावरती आधारित असते. ओके, क्लिअर? आणि शेती क्षेत्रातील लोकसंख्येचा भार कमी करणं म्हणजे आर्थिक विकास असं पण म्हटलं जातं. पण खऱ्या अर्थाने अविकसित देशातील उत्पादन वाढ, रोजगार आणि उत्पन्नामध्ये जी वाढ होते, राहणीमानाचा दर्जा सुधारतो, याला काय म्हटलं जातं? आर्थिक विकास म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात घ्या. तर आर्थिक विकास म्हणजे काय? आर्थिक विकास म्हणजे अविकसित देशातील, लक्षात घ्या, कशामध्ये वाढ? उत्पादन वाढ असेल, ठीक आहे, रोजगार असेल, उत्पन्न वाढ असेल. ठीक आहे, याच्यामध्ये होणारी जी वाढ आहे ना, त्याला आपण काय म्हणतो? किंवा राहणीमानाचा दर्जा सुधारणे आर्थिक विकास म्हणतो. ठीक आहे. आता ही जी संकल्पना आहे ना, ही संकल्पना तुम्हाला काही डेफिनेशन मधून स्पष्ट होईल. डेफिनेशन पण विचारल्या जातात. त्याच्यामध्ये मायर व बोल्डविन किंवा बाल्डविन देतात. त्यांची एक डेफिनेशन आहे, मायर आणि बाल्डविन. दुसरी डेफिनेशन आहे प्राध्यापक किंडल बर्जर. थर्ड डेफिनेशन आहे बाईट सिंग यांची, प्रोफेसर लुईस यांची एक आहे आणि बाईट सिंग यांची आहे. ठीक आहे. ओके, तर या 3 डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. मायर आणि बाल्डविन काय म्हणतात? आर्थिक विकास ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न याच्यामध्ये वाढ होते. ठीक आहे. ओके, किंडल बर्जर काय म्हणतात? आर्थिक विकास म्हणजे त्यामुळे अधिक उत्पादन घेणे शक्य होतं, तांत्रिक आणि संस्थात्मक बदल होतात असं ते म्हणतात. तांत्रिक व संस्थात्मक बदल. ठीक आहे, संस्थात्मक बदल. ओके, क्लिअर? प्रोफेसर लुईस काय म्हणतात? दरडोई उत्पन्नात होणारी वाढ. दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास. ओके, क्लिअर? म्हणजे थोडक्यात काय माहिती का, आर्थिक विकास म्हणजे एक असा बदल आहे जो विशेष प्रयत्नांना आणि विस्तारक पद्धतीला गतिमान करण्यासाठी प्रयत्न करेल. ठीक आहे. ओके, मग आर्थिक वृद्धी म्हणजे काय? आर्थिक वृद्धी म्हणजे काय? विकास झाल्यानंतरची, लक्षात घ्या, किंवा विकास प्राप्त झाल्यानंतरची अवस्था म्हणजे काय? आर्थिक वृद्धी. लक्षात ठेवा, असे सेंटेन्स तुम्हाला विचारले जातात. आर्थिक वृद्धी ही विकास झाल्यानंतरची अवस्था असते. ओके, क्लिअर? तेही आपण बघूया. इकॉनॉमिक ग्रोथ काय आहे किंवा आर्थिक वृद्धी काय आहे? आर्थिक
वृद्धी. ठीक आहे, ओके. चला बघा, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आर्थिक विकासानंतरची अवस्था म्हणजे काय, आर्थिक वृद्धी आताच आपण बघितलं. डेफिनेशन यांच्या पण आहे तिथं तुम्हाला. जे के मेहतर यांची एक डेफिनेशन लक्षात ठेवा, जे के मेहतर. सेकंड डेफिनेशन इथं लक्षात ठेवा, शुम्पीटर यांची, शुम्पीटर. ठीक आहे, शुम्पीटर यांची. त्याच्यानंतर तिसरी डेफिनेशन आहे उर्सुला हिक्स यांची. ठीक आहे, तर या शुम्पीटर यांच्या डेफिनेशन वरती युपीएससी एमपीएससी ला पण क्वेश्चन आलेले आहेत, लक्षात घ्या. तर आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक विकास होत असताना त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, हे बदल कसे असतात, गुणात्मक स्वरूपाचे असतात. ठीक आहे, गुणात्मक स्वरूपाचे, असं जे के मेहतर असं म्हणतात. शुम्पीटर काय म्हणतात, विकास म्हणजे अर्थव्यवस्थेचा स्थैतिक अवस्थेतील, कोणत्या अवस्थेतील, स्थैतिक अवस्थेतील उत्स्फूर्त बदल होय. बरोबर, स्थैतिक. आणि ही विकासाची प्रक्रिया कशी असू शकते, खंडित स्वरूपाची असू शकते. ठीक आहे, तर आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळ संथपणे व सातत्याने होणारा बदल. शुम्पीटर याची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. उर्सुला हिक्स काय म्हणतात, विकसनशील देशातील होणारी प्रगतीची प्रक्रिया म्हणजे विकास. बघा, त्या काय म्हणतायत की जे विकसनशील देश आहे तिथे जी प्रगती होती त्याला विकास म्हणा, आणि विकसित देशामध्ये देशातील वाढीची असणारी प्रक्रिया म्हणजे वृद्धी. भारी डेफिनेशन दिली यांनी. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता या डेफिनेशनचा जेव्हा तुम्ही अभ्यास करताना तेव्हा तुम्हाला काय लक्षात येतं की आर्थिक वृद्धी ही विकासाच्या नंतरची अवस्था आहे. बरोबर, मग काय झालं, आर्थिक वृद्धी होण्यासाठी आधी आर्थिक विकास होणं गरजेचं आहे. बरोबर, लक्षात घ्या. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याच्यातला हा जो मायनर डिफरन्स आहे ना, हा मायनर डिफरन्स काय करूया आपण, एका उत्पादन शक्यता वक्राच्या साहाय्याने आपण स्पष्ट करूया, समजून घ्या. ठीक आहे, गोष्टी समजून घेण्यावरती भर द्या. एक्स वाय. ओके, बघा वरील आकृतीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, हा जो OX हा जो अक्ष आहे ना, इथं एक्स वस्तूचं उत्पादन. ठीक आहे, वस्तूचे उत्पादन. क्लिअर, एक्स वस्तूचं उत्पादन दर्शवलेलं आहे. तर OY हा जो अक्ष आहे ना, इथं काय केलेलं आहे, वाय वस्तूचं उत्पादन, वाय वस्तूचं उत्पादन. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता या प्रचलित उत्पादन तंत्राचा वापर करून आणि उपलब्ध साधन सामग्रींचा वापर करून असं गृहीत धरलेलं आहे की एक्स आणि वाय वस्तूचे जास्तीत जास्त उत्पादन करणं शक्य आहे. एक्स आणि वाय या वस्तूंचे जास्तीत जास्त उत्पादन करणं शक्य आहे. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. आता हे दर्शवणारे दोन शक्यता वक्र आपल्याला इथं काय केलेले आहेत, या आकृतीमध्ये दर्शवलेले आहेत. एकच मिनिट, वक्र आपण काढून घेऊया अगोदर, नंतर एक्सप्लेन करूया. आणि हा आपण काढूया डॉटेड. बघा, विकासाचं अर्थशास्त्र फार सोपं आहे, फार सोपं म्हणजे तुम्ही जर त्या पद्धतीने चांगली प्रिपरेशन केली तर याला मार्क खूप चांगले मिळून जातात. ठीक आहे, ओके. बघा, तर हे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ही जी, हा जो F बिंदू आहे ना, हा F बिंदू, जर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था F बिंदूत उत्पादन करीत असल्यास ती अर्थव्यवस्था दिलेल्या मर्यादेमध्ये पूर्ण विकसित आहे. दिलेल्या मर्यादेमध्ये काय आहे, ती अर्थव्यवस्था पूर्ण विकसित आहे. ठीक आहे, ओके, असं म्हटलं जातं. तर एखाद्या देशाचे उत्पादन F ऐवजी, लक्षात घ्या, F ऐवजी P, ठीक आहे, इतकं असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था काय म्हणतो आपण, विकसनशील आहे, विकसनशील आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. इथपर्यंत समजले का? बघा, आणि जर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था F बिंदूतून B बिंदूकडे वाटचाल करीत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, आर्थिक वृद्धी म्हटलं जातं, आर्थिक वृद्धी. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे आपण इथं आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या संकल्पना बघितलेल्या आहेत. याच्यानंतर आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. आता याच्यातला डिफरन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी. आर्थिक
विकास आणि आर्थिक वृद्धी. चला बघा, सगळ्यात महत्वाचं आर्थिक विकास वास्तव राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ दर्शवतो. ठीक आहे, पहिला मुद्दा, जे वास्तव राष्ट्रीय उत्पन्न आहे ना, तर या वास्तव राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ दर्शवतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आर्थिक वृद्धी जर आपण बघितली तर आर्थिक वृद्धी उत्पन्नातील वाढ दर्शवते. राष्ट्रीय उत्पन्नातील काय दर्शवते, इथं राष्ट्रीय करा, राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ दर्शवते. ठीक आहे, ओके. आर्थिक विकास ही क्रिया दीर्घ काळात घडून येते. लक्षात घ्या, दीर्घ काळात व सातत्याने घडून येते. ठीक आहे, लक्षात ठेवा. सेकंड इथं तुम्हाला दिलेला आहे, आर्थिक वृद्धी ही क्रिया विशिष्ट काळामध्ये, विकास दीर्घकाळ सातत्याने, वृद्धी मात्र विशिष्ट काळात. ठीक आहे, विशिष्ट काळामध्ये. आर्थिक विकास स्थितीशील अर्थव्यवस्थेत घडून येणारी क्रिया आहे. कसल्या अर्थव्यवस्थेमध्ये, स्थितीशील अर्थव्यवस्थेमध्ये. जर तुम्ही वृद्धी बघितलं तर वृद्धी गतिशील अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला दिसते, गतिशील अर्थव्यवस्था. ठीक आहे, ओके. स्थितीशील आणि गतिशील लक्षात ठेवा. आर्थिक विकास म्हणजे कसला विकास असतो, गुणात्मक स्वरूपाचा विकास असतो. ओके. वृद्धी म्हणजे काय असतो, वृद्धी म्हणजे भौतिक आणि संख्यात्मक, भौतिक व संख्यात्मक. ठीक आहे. आर्थिक विकासात एखादी अर्थव्यवस्था तीव्र गतीने उन्नतीकडे येते. लक्षात घ्या, इथे काय होतं, एखादी अर्थव्यवस्था तीव्र गतीने उन्नतीकडे येते. आर्थिक वृद्धीमध्ये अर्थव्यवस्था जी असते ना, ती अर्थव्यवस्था मंद गतीने पुढे येते. ठीक आहे, मंद गतीने पुढे येते. लक्षात ठेवा. आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा जो स्तर आहे ना, तो स्तर विचारात नाही घेतला जात. इथं वृद्धीच्या बाबतीत काय केलं जातं, कमीत कमी एक स्तर, कमीत कमी एक स्तर विचारात घेतला जातो. ठीक आहे, ओके. आर्थिक विकास या क्रियेमध्ये पूर्व नियोजित विचारपूर्वक बदल, म्हणजे इथं पूर्व नियोजन असतं, पूर्व नियोजन. वृद्धीमध्ये काय असतं लक्षात घ्या, इथं युद्ध परिस्थिती याच्यामुळे होणारा आकस्मिक बदल, अशा प्रकारचा बदल, म्हणजे इथं पूर्व नियोजन तुम्हाला दिसून येत नाही. ठीक आहे, ओके. लक्षात आलं. तर हा आहे दोन्हीतला डिफरन्स. आय होप तुम्हाला डिफरन्स समजला असेल. तर अशा प्रकारे जर कॉन्सेप्ट आपण क्लिअर करत गेलो तर इकॉनॉमिक्स सारखा पेपर काहीही डिफिकल्ट नाही. लक्षात ठेवा. फक्त आपण काय करतो माहिती का, आपण कॉन्सेप्ट जे आहेत ना, कॉन्सेप्ट क्लिअर न करता फक्त क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करण्यावरती भर देतो. याच्यानंतर आपल्याला बघायचे आहेत अविकसित देशाची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याच्यानंतर आर्थिक विकासाचे निर्देशांक, ज्याला आपण इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण वृद्धी प्रतिमाने जे आहेत, ग्रोथ मॉडेल्स फॅक्टर अफेक्टिंग इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, हा पार्ट आपण इथं बघतो. त्याच्यानंतर हेरॉल्ड-डोमर प्रतिमान आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सोलोचं प्रतिमान बघायचं आहे. सोलोच्या प्रतिमानाची गृहीतक आपल्याला बघायची आहे. हिग्सचं प्रतिमान आपल्याला बघायचं आहे. रॅम्से प्रतिमानातल्या मर्यादा वगैरे आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत थेरीज ऑफ डेव्हलपमेंट. ठीक आहे. विकासाच्या अर्थशास्त्रामध्ये थेरीज ऑफ डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला सनातनवादी सिद्धांत आहे, रिकॉर्डचा सिद्धांत आहे, कार्ल मार्क्स आहेत, कॉब डग्लस आहेत, रोजस्टीन रोडान आहेत, गुनार मिर्डाल आहेत, बरोबर, लायबेस्टाईन आहेत, फेरानिस आहेत. तर अशा प्रकारे व्यवस्थित सिलेबस कंप्लीट केल्यानंतर एकही मार्क आपला इथं जात नाही. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.